तर आपण दृश्यांमध्ये बघतोय हा सैफ अली खानचं घर आहे आणि त्या घरात लिफ्टच्या बाजूला ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून हा आरोपी तो खाली जाताना आपल्याला दिसतोय। आपण वेळ जर बघितली साधारण 2:33 वेळ आहे आणि हा आरोपी जो आहे तो आपल्याला खाली जाताना दिसतोय। आपण पुन्हा एकदा चेहरा बघूया जो संशयित ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी, तो आपल्याला या दृश्यांमध्ये इकडे बघायला मिळतोय। आणि एकीकडे सैफ अली खानच्या घराजवळ जो पायऱ्यांवरून उतरताना जो आपल्याला आरोपी दिसतोय तो आपण इकडे बघतोय। जर आपण चेहऱ्याचे जर वैशिष्ट्य बघितली, जर साधर्म्य आपल्याला त्यामध्ये बघायला मिळते का आपल्याला बघावं लागेल। हे दोन्ही व्यक्ती एकच आहेत का हे आपल्याला बघावं लागेल। आपण जर चेहऱ्याचे जर फीचर्स बघितले, शरीरयष्टी बघितली तर या दोन्हीमध्ये साधर्म्य असण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते। हेअरस्टाईल सुद्धा जर आपण बघितली तर या दोन्ही दृश्यांमध्ये, दोन्ही फोटोमध्ये खरं तर हेअरस्टाईल आपल्याला एकसारखीच बघायला मिळते। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आहे आणि दुसरीकडे सैफ अली खानच्या घरी जो हल्ला झाला त्या रात्री पायऱ्यांवरून खाली जाणारा हा व्यक्ती आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे हे दोन व्यक्ती एकच आहेत का हे आता पोलीस तपासामध्ये आता उघड होईल। तर हा संशयित जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या पायऱ्यांवरून खाली उतरणारा हा त्या रात्री साधारण 2:30च्या सुमारास, आपण इकडे वेळ बघितली तर रात्री 2:30च्या सुमारास पायऱ्यांवरून खाली उतरताना हा आपल्याला तरुण बघायला मिळतोय। तर सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे आणि घटनेनंतर आरोपीने पळ काढलेला आहे। त्यावेळची आपण ही दृश्य बघितलेत। नेमका हा जो हल्ला झाला सैफवरती, हा प्राणघातक खरं तर हल्ला झालेला आहे, तो नेमका आपण कसा झाला, कुठल्या ठिकाणी त्याला जखम झाली ते आपण बघूया। आपण जर बघितलं, समजा हा जर मानवी सांगाडा जर आपण म्हटलं, हा आहे आपला स्पाईन म्हणजे मणका, आणि मणक्याच्या बाजूला हा जो चाकू आहे त्या चाकूने हल्ला झालेला आहे। आपण जर बघितलं तर जेमतेम 2 मिलीमीटरचं अंतर आहे। 2 मिलीमीटर जर आतमध्ये जखम झाली असती तर स्पाईनला धक्का लागला असता। आपण बघतोय 2 मिलीमीटरने सैफ वाचलेला आहे। हा मणक्याचा जो भाग आहे अतिशय नाजूक भाग आहे। आपण जर आपण ज्या पद्धतीने उभे असतो, आपला मणका आहे आणि या मणक्यावरती आपण उभे असतो, आपल्या शरीराचं जे अख्खं वजन आहे ते संपूर्णपणे यावरती आपलं अवलंबून असतं। लंबार स्पाईन असं सुद्धा याला टेक्निकल भाषेमध्ये बोललं जातं। ते लंबार स्पाईनला जर जखम झाली, आपण इथे बघतो जेमतेम 2 मिलीमीटरचं अंतर आपल्याला बघायला मिळतंय। 2 मिलीमीटर जर चाकू आत गेला असता तर कदाचित सैफ अली खानचा जीव गमवावा लागला असता, मोठी जखम ही झालेली असती। आपण अजून पुढे जाऊया। हा मणका आहे आपण बघतोय, या ठिकाणी चाकूने हल्ला झालेला आपल्याला इकडे बघायला मिळतोय। जो महत्त्वाचा पार्ट आहे हा पेल्विस आहे। पेल्विसच्या वरती जो स्पाईन आहे, या स्पाईनवरती जेमतेम 2 मिलीमीटरचं अंतर आपल्याला बघायला मिळतंय। हे बघा, आपण पुन्हा एकदा बघूया, जेमतेम 2 मिलीमीटरचं अंतर आहे। आपण पुन्हा एकदा बघूया, 2 मिलीमीटरने सैफ अली खान वाचलेला आपल्याला बघायला मिळते। आपण हे मुद्दाम झूम करून दाखवतोय। या ठिकाणी हा जो स्पाईन आहे आपण त्याला मणका म्हणतो। मणक्यावरती आपलं शरीराचं पूर्णपणे वजन अवलंबून असतं। जे वजन, पूर्ण भार जो शरीराचा आहे त्या सगळ्या मणक्यावरती अवलंबून असतो आणि यावरती जर आघात झाला तर बरीच गंभीर इजा झाली तर माणसाला जीव सुद्धा गमवावा लागू शकतो। त्यामुळे ही अतिशय गंभीर अशी ही घटना खरं तर म्हणावी लागेल। 2 मिलीमीटर जर हा चाकू जर आतमध्ये गेला असता तर नेमकं काय झालं असतं हे विचार आपल्याला करावा लागेल। आपण पुन्हा एकदा बघूया, हा स्पाईन आहे, मणका आहे। हे बघा, जर 2 मिलीमीटर चाकू खोल गेला असता तर मणक्याला मोठ्या प्रमाणात जखम झाली असती। आपण पुढे जाऊया। मणका दुखावला तर पॅरालिसिसचा सुद्धा धोका सांगितला जातोय। स्पायनल कॉर्डला इजा ही सर्वात धोकादायक मानली जाते। माणसाचा जीव सुद्धा त्यामुळे जाऊ शकतो। पुढे जाऊया। तर स्पायनल कॉर्ड मधलं पाणी वाहून जाण्याची सुद्धा शक्यता होती। आपण बघतो 2 मिलीमीटर जर चाकू आतमध्ये गेला असता, खोल गेला असता तर स्पायनल कॉर्डला जखम झाली असती, त्यातलं पाणी वाहून गेलं असतं। तर पाणी सर्वाधिक गेलं, जर अधिक पाणी गेलं तर जीवनाला सुद्धा मोठा धोका मानला जातो। पुढे जाऊया आपण। तर 2 मिलीमीटर चाकू आत गेला असता तर काय भयानक दृश्य झालं असतं, काय स्थिती झाली असती याचा अंदाज आपण या ठिकाणी घेतलेला आहे। हा माणसाचा मणका आहे आणि मणक्याच्या अगदी सैफच्या मणक्याच्या जेमतेम 2 मिलीमीटर आपण बघतोय हा चाकू 2 मिलीमीटर बाजूला राहिलेला आहे। या संदर्भात डॉक्टरांची काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा बघूया आपण। ऑपरेशन नंतर ICU मध्ये शिफ्ट केलेलं, आज सकाळी अपडेट देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। तर त्यांची तब्येत एकदम छान आहे
त्यांना आज मी चालवलं. तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी. फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे. म्हणून आम्ही त्यांना ICUमधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत. ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहेत. त्यांना काही आता रिस्क नाही, पॅरालिसिसचा काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळेच मी बोललो की ते चालले, त्यांना काही पॅरालिसिसचा किंवा काही त्रास नाही आहे आणि ते अगदी नॉर्मल आहेत, बोलतायत, खुश आहेत. फक्त जसं मी बोललो पाठीच्या खोल जखमेमुळे आणि पाणी आल्यामुळे त्यांना बेड रेस्टची ॲडवाइस केली. जहाँ तक नाइफ पहुंचा है उससे 2 मिलीमीटर और जाने से स्पाइनल कॉर्ड में इंजरी हो सकता था, विच इज ही इज वेरी वेरी फॉर्चुनेट. इट्स अ वेरी डीप वुंड, बट वो जस्ट स्पाइन कॉर्ड से थोड़ा बच गया, तो उनकी एक अच्छी वो है. और मैंने जैसा आपको बताया बहुत बोल्डली बिहेव किए हैं. वो खुद इतना इंजरीज के साथ छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉक इन आए हैं.